श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आता ऐकूयात खास सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात माननीय श्रीयुत राजेंद्र जयसिंगराव काळे, भारतीय मजदूर संघाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष, आणि माननीय श्रीयुत सुरेंद्र सुधीर बोरकर, भारतीय मजदूर संघ साताराचे माजी कोषाध्यक्ष, संघटन मंत्री आणि जिल्हा चिटणीस यांची माननीय सौ तारका माधव शाळीग्राम यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, या मुलाखतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय मजदूर संघाची वाटचाल आणि कार्य याविषयी. नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6. तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजच्या सत्संग या कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना शताब्दी वर्षानिमित्तानं आपण विशेष मुलाखत मालिका सादर करीत आहोत. आज त्यामध्ये सादर करणार आहोत भारतीय मजदूर संघ याचं कार्य आणि कर्मचारी संघटनेच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची सोयीसुविधा कर्मचाऱ्यांना प्राप्त करून देण्यासाठी केलेला संघर्ष या संदर्भातली मुलाखत भारतीय मजदूर संघ. श्रोतेहो, या मुलाखती संदर्भात आज आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये सौ तारका माधव शाळीग्राम या उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं श्रीयुत राजेंद्र जयसिंगराव काळे आणि श्रीयुत सुरेंद्र सुधीर बोरकर या मान्यवर विभूती आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि थोडक्यात परिचय मी यांचा करून देतो. सौ तारका माधव शाळीग्राम या BSNL या ठिकाणी 37 वर्ष नोकरी करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. तसंच त्या नोकरीमध्ये असताना सुरुवातीपासूनच भारतीय मजदूर संघाशी संलग्न संघटनेत त्यांचा सहभाग राहिलेला आहे. साताऱ्यात इतर बहुतेक कर्मचारी हे कम्युनिस्ट संघटनेत असल्यामुळं सतत संघर्ष करण्यातच सौ तारका माधव शाळीग्राम यांचा सहभाग होता. भारतीय मजदूर संघ सातारा जिल्ह्याच्या 6 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसंच राष्ट्रसेवा समितीतही त्या सक्रिय कार्यरत होत्या. तसंच श्रीयुत राजेंद्र जयसिंगराव काळे हे भारतीय आयुर्विमा महामंडळ सातारा इथं 37 वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे. नोकरीत असल्यापासून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या संघटनेत ते कार्यरत होते. नंतर ते त्याच संघटनेचे सातारा विभागाचे सरचिटणीस झाले. 1990 पासून भारतीय मजदूर संघाच्या जिल्ह्यातील कामात त्यांचा सहभाग हा प्रामुख्यानं होता. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील अनेक युनिट्सचे काम हे त्यांनी बघितलेलं आहे. भारतीय मजदूर संघाच्या अनेक आंदोलनात पुढाकार घेऊन ते कार्यरत होते. 2021मध्ये निवृत्त झाल्यानंतर आता ते पूर्ण वेळ जिल्हा कार्याध्यक्ष भारतीय मजदूर संघ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माननीय श्री सुरेंद्र सुधीर बोरकर हे पूर्वीच्या युनायटेड वेस्टर्न बँक आणि नंतरची IDBI बँक या ठिकाणी त्यांनी एकूण 38 वर्ष नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. सुरुवातीपासूनच भारतीय मजदूर संघ प्रणीत संघटनेचे ते सभासद आहेत. 1983 पासून संघटनेत ते सक्रिय आहेत. 2015मध्ये निवृत्त होईपर्यंत अनेक पदांवरील जबाबदारी त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या संघटनेमध्ये घेतलेली होती. सुरुवातीस ते मुंबईमध्ये होते. एप्रिल 1993मध्ये साताऱ्यात आल्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा कार्यकारिणीत त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोषाध्यक्ष, संघटन मंत्री आणि निवृत्तीनंतर पूर्ण वेळ भारतीय मजदूर संघाचं काम करत असताना जिल्हा चिटणीस म्हणून जून 2021मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. बँकेतील
तसेच जिल्ह्यातील भारतीय मजदूर संघाच्या सर्व आंदोलनात त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग असायचा. श्रोतेहो, अशा या 3 अत्यंत मान्यवर विभूती या आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेल्या आहेत आणि आपल्या सत्संग या विशेष कार्यक्रमामध्ये शाळीग्राम मॅडम या काळेसाहेब आणि बोरकर साहेबांशी भारतीय मजदूर संघाची वाटचाल आणि कार्य याविषयी आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. तेव्हा ऐकूया आपला अत्यंत लोकप्रिय असणारा हा कार्यक्रम सत्संग. नमस्कार श्रोते हो, आज आपण भारतीय मजदूर संघ ही देशातील क्रमांक 1ची कामगार संघटना असलेल्या संघटनेचा इतिहास जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी सौ तारका शाळीग्राम आणि माझ्याबरोबर आहेत श्री सुरेंद्र बोरकर आणि श्री राजेंद्र काळे. काळेजी, मी प्रथम तुम्हाला प्रश्न विचारते. 23 जुलै 1955 रोजी भारतीय मजदूर संघाची स्थापना भोपाळ येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी केली. त्यावेळी श्रमिक क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या संघटना कार्यरत होत्या याचा का थोडक्यात जरा आढावा घ्याल का? नमस्कार. 1955 साली भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. त्याच्या अगोदर भारतातील कामगार संघटनांचा इतिहास आपणास थोडाफार सांगण्याचा प्रयत्न करू. ब्रिटिश काळामध्ये आपल्या इथं औद्योगिक संरचना सुरू झाली, कारखाने सुरू झाले आणि खऱ्या अर्थानं कामगार भारतामध्ये काम करायला लागले. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कामगारांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक होत होती. कामाचे तास फिक्स नव्हते. 12-12 तास, 14-14 तास कामगारांना काम करावं लागत होतं. आठवड्याला सुट्टी नव्हती. पगार वेळेवर मिळत नव्हते आणि पुरेसे पगार मिळत नव्हते. बाकी सोयी सवलती ज्या आपण आज कामगारांना बघतो त्यांचा तर नामोनिशाणही नव्हता. यातून थोडासा कामगारांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आणि एप्रिल 1862 मध्ये सर्वप्रथम कलकत्ता येथे 1200 रेल्वे मजदूरांनी कामाचे तास 8 तासच ठेवावेत यासाठी पहिल्यांदा आंदोलन केलं. परंतु ते नंतर पुन्हा विझलं गेलं. खऱ्या अर्थानं भारतामध्ये कामगार संघटनांची सुरुवात ही 1884 साली नारायण मेधाजी लोखंडे यांनी मुंबईतील कामगारांना एकत्र करून सर्वप्रथम कामगार संघटनेची स्थापना केली आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा दिला. त्यानंतर 1919 साली काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये श्री लाला लजपतराय यांनी पहिल्यांदा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस किंवा ज्याला आपण आज आयटक म्हणतो या संघटनेची स्थापना केली. सुरुवातीला ही संघटनेची स्थापना करताना काँग्रेसचा हेतू हाच होता की आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये कामगारांचा सहभाग मिळेल यासाठीच त्यांनी ही स्थापना केली होती. परंतु नंतर असं होत गेलं की या आयटकवर कम्युनिस्ट विचारांचं रशियन क्रांती झालेली होती आणि रशियाच्या मधून कम्युनिझम भारतामध्ये आलेला होता आणि या कम्युनिस्ट लोकांनी या आयटकवर पूर्णपणे कब्जा केला आणि काँग्रेसच्या हातातून ही संघटना निसटली. कम्युनिस्टांनी कब्जा केल्यानंतर त्यांच्यातच परत थोडीफार वादविवाद होऊन त्यातूनच 1938 साली हिंद मजदूर सेवा केंद्र या नावाची एक संघटना सुरू झाली. त्यातूनच पुन्हा थोडी फाटाफट होऊन 1941 मध्ये इंडियन फेडरेशन ऑफ लेबर IFL या संघटनेची स्थापना झाली. पुन्हा 1948 साली हिंद मजदूर पंचायत ही समाजवादी रचनेची एक संघटना स्थापन झाली. 1949 साली UTC या संघटनेची स्थापना झाली. अशा वेगवेगळ्या संघटना 1955 पूर्वी भारतामध्ये कार्यरत होत्या. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती आणि भारतामध्ये राष्ट्रीय विचारांची संघटना कोणतीही नव्हती. या इंटक सोडून कम्युनिस्ट ज्या सर्व संघटना होत्या तर या सर्व संघटना त्यांच्या समाजवाद किंवा कम्युनिझम भारतामध्ये रुजवायसाठी आणि समाजवादी व्यवस्था भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि त्यातून त्यांना देशाशी काही घेणं देणं नव्हतं आणि मग त्यातून राष्ट्रवादी विचाराची संघटना आपल्याकडे असली पाहिजे या विचारातून 1955 साली भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. म्हणजे थोडक्यामध्ये बऱ्याच संघटना 1955 पूर्वीसुद्धा कार्यरत होत्या असं आपल्याला दिसतं. पण तरीसुद्धा मग संघाला नवीन एखादी संघटना काढावी असं का बरं वाटलं बोरकरजी? नमस्कार.
शाळीरामताईंनी विचारलेला प्रश्न एकदम योग्य आहे. संघाला असं का वाटलं? 11 जुलै 1949ला संघावरची बंदी उठली आणि बंदीतनं बाहेर आल्यानंतर श्री गुरुजींनी संघाचे जे प्रचारक अन्य राज्यांमध्ये होते त्यांना एकत्र नागपुरात बोलवलं आणि मग त्यांना विस्तृतपणे समाजाची व्यवस्था काय करायला लागेल. आता स्वातंत्र्य मिळालं आहे तर समाजाला जर बांधून ठेवायचं असेल तर अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला लागेल, म्हणून अनेक प्रचारक अनेक संघटनांच्या माध्यमातून बाहेर पाठवले. त्यातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही 1949 साली स्थापन केली आणि त्यांना यशवंतराव केळकर आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी त्याची रचना केली. त्यानंतर संघाचा विचार मांडण्यासाठी लोकसभेमध्ये काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ह्या विचाराने भारतीय जनसंघ याची स्थापना सुद्धा करताना बंगालमध्ये असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी हे गुरुजींना येऊन भेटले. श्यामाप्रसाद मुखर्जी बंगाली असल्यामुळे आणि श्रद्धेय दत्तोपंत हे बंगालमध्ये प्रचारक होते. त्या दोघांचा परिचय असल्यामुळे त्यांना घेऊन गुरुजींनी दीनदयाळ उपाध्याय यांना भारतीय जनसंघाची 1952 साली स्थापना केली, 1950 साली स्थापना केली आणि 1952 साली त्यांनी पहिली निवडणूक ही भारतीय जनसंघाच्या नेतृत्वाखाली लढली गेली. आणि त्याच वेळेला दत्तोपंतांना गुरुजींनी थांबवून घेतलं आणि त्यांना सगळ्याच समाजाचा मोठा भाग कुठला असेल तर तो कामगार क्षेत्र आहे. तर कामगार क्षेत्रामध्ये भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाने भारलेली संघटना असली पाहिजे या विचाराने दत्तोपंतांना गुरुजींनी सांगितलं की तुम्ही या क्षेत्राचं काम करायचं आहे आणि हे काम करत असताना तुम्हाला कामगार व्यवस्था काय आहे, कामगार कायदे काय आहेत, काय बदल करावे लागतील याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना इंटक जॉईन करायला सांगितलं. इंटक बरोबर त्यांनी आयटेक बरोबरही काम केलं. 1954 सालापर्यंत ते त्या ठिकाणी कार्यरत होते. पूर्ण कामगारांचा इतिहास, कामगार कार्यपद्धती, कम्युनिझमची कार्यपद्धती आणि ते कुठल्या कुठल्या विचारांनी भारलेले आहेत याचा अभ्यास दत्तोपंत ठेंगडींनी त्या वेळेपर्यंत केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये भरपूर वाव आहे आणि काम करण्यासारखं आहे आणि आवश्यक आहे. त्यांनी गुरुजींशी या संदर्भात वेळोवेळी चर्चा करतच होते. त्याच वेळेला आयटकमध्ये त्यांना जनरल सेक्रेटरी करण्यापर्यंत बदल गेल्यानंतर गुरुजींनी त्यांना परत बोलवलं आणि मग त्यानंतर दत्तोपंतांचे विचारविनिमय करून गुरुजींशी विचारविनिमय करून टिळक जयंती हे 23 जुलै 1955 रोजी भोपाळमध्ये त्यांनी या भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. म्हणजे आज संघाला हे लक्षात आलं की आपल्याला जर समाजामध्ये जायचं आहे तर कामगार क्षेत्र फार मोठं आहे आणि त्या क्षेत्रातही आपला विचार, आपल्या भारतीय विचार आणि भारतीय संस्कृती या विचारावर आधारित कामगार काम करायला राहिलं पाहिजे आणि देशभक्ती या कामगारांना दिसली पाहिजे. ती करण्यासाठी मार्ग कुठले असले पाहिजेत यासाठी दत्तोपंतांना त्यांनी पूर्णपणे मोकळं ठेवून कामगारांसाठी कामगारांनी चालवलेली अशी भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. थोडक्यामध्ये देशभक्तीचं कडू पाजणारी अशी एक संघटना दत्तोपंतांनी पूर्ण अभ्यास करून 1955 साली स्थापन केली. पण मग स्थापनेच्या वेळी त्याच्यासमोर कोणती कोणती उद्दिष्ट ठेवण्यात आली होती किंवा ती कशी झाली, किती सदस्य होते याच्याबद्दल जरा सांगा ना काळेजी. भारतीय मजदूर संघाची स्थापना 23 जुलै 1955 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या दिवशी झाली. बाकी ट्रेड युनियन पेक्षा भारतीय मजदूर संघाची स्थापना होतानाचं चित्र वेगळं होतं. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इतर संघटना ज्या वेळेला स्थापन झाल्या त्यावेळेला त्या संघटनेमध्ये फूट पडून वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या. भारतीय मजदूर संघ हा कुठली फूट पडून तयार झालेला संघ नव्हता. सदस्य संख्या 0 होती. नवीन संघटना एकही त्यांच्याकडे नव्हती. स्वतःचं कार्यालय नव्हतं, कार्यकारिणी नव्हती, पैसा नव्हता. म्हणजे थोडक्यात शून्यापासून भारतीय मजदूर संघाने सुरुवात केली आणि शून्यापासून सुरुवात करताना एकच विचार मनामध्ये होता की देशाविषयी प्रेम किंवा राष्ट्रवाद हा मुख्य सिद्धांत आहे आणि राजकारणापासून दूर गैर राजनैतिक संघटना म्हणून काम करायचं. दुसरी गोष्ट की सर्व संघटना ज्या होत्या त्या म्हणजे अगोदरच्या ज्या सर्व संघटना होत्या त्या राजनैतिक कुठल्या ना कुठल्या पार्टीशी जोडलेल्या होत्या. आपल्याला राजकारणापासून दूर राहायचं हा मुख्य विचार घेऊन कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली कामगारांची संघटना अशा हिशोबानं भारतीय मजदूर संघाचं काम सुरू झालं. 1955 मध्ये स्थापना झाली. बाकी सर्व संघटनांमध्ये
स्थापनेच्या वेळेलाच अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, बाकी कार्यकारिणी डिक्लेअर केली जाते, राज्य समित्या डिक्लेअर केल्या जातात किंवा जिल्हा कमिट्या डिक्लेअर केल्या जातात. भारतीय मजदूर संघामध्ये असं काही घडलं नाही. भारतीय मजदूर संघानं दत्तोपंतांनी सांगितलेल्याप्रमाणे जे काही ठराविक 35 कार्यकर्ते त्यांच्या बरोबर होते त्या सर्वांना घेऊन देशभर प्रवास केला, आपल्या विचाराच्या कामगारांना भेटले आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं कामगार संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. सलग 12 वर्ष हे प्रयत्न केल्यानंतर 1967 मध्ये भारतीय मजदूर संघाचं पहिलं अधिवेशन झालं. या प्रथम अधिवेशनाच्या वेळेला भारतीय मजदूर संघाची सदस्य संख्या साधारण 2,46,000 होती आणि साधारण 541 कामगार संघटना त्यावेळेला भारतीय मजदूर संघाशी ॲफिलिएट होत्या किंवा संलग्न होत्या. 1967 पहिल्यांदा भारतीय मजदूर संघाला अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी अशी पदाधिकारी मिळाले. प्रथम अध्यक्ष म्हणून श्री राम नरेश उर्फ बडे भैया यांची नियुक्ती झाली आणि सरचिटणीस म्हणून श्री दत्तोपंत ठेंगडी यांची नेमणूक झाली. ज्या वेळेला भारतीय मजदूर संघानं गैर राजनैतिक कामगार संघटना म्हणून काम करायचं ठरवलं त्यावेळेला बऱ्याचशा बाकीच्या यांनी त्यांना विचारायला सुरुवात केली की बाबा तुमच्या राजकीय पाठबळ नाही, काय नाही, मग तुम्ही संघटना चालणार कशी, काय कसे. परंतु भारतीय मजदूर संघाचा आपल्या सिद्धांतांवर आणि आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास होता आणि त्यातून भारतीय मजदूर संघाची वाटचाल सुरू झाली. मूळ उद्देश संघाचा जो होता की समाजाची सर्वांगीण विकास करणे, त्याचाच एक भाग म्हणून भारतीय मजदूर संघाची स्थापना झालेली होती. त्यामुळं समाजाची उन्नती, प्रगती व्हावी यासाठी मजदूर संघ प्रयत्न करतो. भारतीय संस्कृती आणि आपलं सनातन सिद्धांत याच्यावर भारतीय मजदूर संघाचा विश्वास आहे. संपूर्ण मानवजात ही एक आहे आणि वर्ग संघर्ष जो कम्युनिस्टांना अभिप्रेत होता की त्यांच्या दृष्टिकोनातून जगामध्ये फक्त 2च क्लास आहेत, एक उच्च क्लास आहे किंवा श्रीमंत आणि गरीब, हाच हे आहे आणि त्यामुळे वर्ग संघर्ष ह्याच्यावर कम्युनिझम जोपासला गेला. भारतीय मजदूर संघाला वर्ग संघर्ष मान्य नाही. भारतीय मजदूर संघ याऐवजी कामगारांच्या प्रश्नाला जास्त स्थान देतो आणि अन्याय आणि शोषण याच्या विरोधात काम करतो. त्यामुळे भारतीय मजदूर संघ कुठल्याही म्हणजे समाजवादी विचारसरणी किंवा कॅपिटलिझम म्हणजे पुंजीवादी विचारसरणी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ह्या दोन्हीपासून वेगळा आहे. 1962च्या युद्धाच्या वेळी किंवा 65च्या युद्धाच्या वेळी भारतीय मजदूर संघाने सुद्धा खूप मोठं योगदान देशासाठी दिलं होतं. त्याच्याबद्दलचा इतिहास आहे ना. आपल्याला आता राजाभाऊंनी सांगितलं की कामगार संघटना स्थापन केली आणि राष्ट्रहित प्रथम आणि उद्योग हित या अंतर्गतच कामगार हित ठरेल हे जे काही धोरण मजदूर संघाने अवलंबलं त्या धोरणाअंतर्गत 1962 साली जेव्हा युद्ध सुरू झालं चीनबरोबर त्यावेळेला जो काळ होता तो अत्यंत कठीण काळ होता आणि त्यावेळेला या संघटना सगळ्या भारताच्या कारखान्यात सक्रिय होत्या. या सगळ्या कम्युनिस्ट प्रणात होते आणि आपले त्यावेळेला त्या संघटना त्या कारखान्यांमध्ये भारतीय मजदूर संघाने शिरकाव केला होता. तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की कम्युनिस्टांनी किंवा समाजवादी लोकांनी देश अडचणीत आहे, सरकार अडचणीत आहे, त्या अडचणीमध्ये आपला उद्देश साध्य करावा म्हणून त्यांनी असहकार पुकारला. परंतु त्याच वेळेला भारतीय मजदूर संघाने ही भूमिका घेतली की देश प्रथम आहे, आमच्या मागण्या नंतर मान्य करता येतील का त्याच्यावर चर्चा नंतर करू, आज देश प्रथम आहे. तर त्यांनी कम्युनिस्टांनी जो असहकार पुकारला त्याच्या विरोधात जाऊन 12-12 तास काम केलं आणि देशाच्या सैन्यासाठी रसद पोहोचवण्याचं काम संपूर्ण स्वतःहून स्वीकारलं आणि कुठलाही मोबदला त्या कामासाठी त्यांनी त्यावेळेला भारतीय मजदूर संघाच्या कामगारांनी मागितला नाही. हीच परिस्थिती 62 नंतर 65च्या युद्धाच्या वेळेला तशीच राहिली आणि त्यावेळेला तर इंटक म्हणजे काँग्रेस प्रणित संघटना यांनी असहकार पुकारला. परंतु भारतीय मजदूर संघ या त्यावेळेला त्या कारखान्यांमध्ये रेकग्नाइज झाला होता आणि त्यांनी त्या भूमिका आपल्या 1962 सालची जी भूमिका आहे तीच 65 साली अवलंबली आणि पूर्ण सहकार्य सरकारला केलं. म्हणजे भारतीय मजदूर संघाने रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन म्हणजे सहकार्याला सहकार्य या भूमिकेतनं सरकारची भूमिका घेतली आणि काम केलं. त्यामुळे कामगारांमध्ये राष्ट्रहित प्रथम काय असतं याची जाणीव पूर्णपणे कामगारांना झाली आणि देशभर त्या सगळ्या गोष्टीचा बोलबाला झाला. म्हणजे थोडक्यात ज्या उद्दिष्टासाठी भारतीय मजदूर संघ स्थापन झाला ते आपण पूर्णपणे योगदान दिलेलं असं आढळतं. त्याच्यानंतर
असं लक्षात येतं की 1964 मध्ये श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी राज्यसभेचे सदस्य म्हणून गेले. खरं तर तो राजकारणाचा विषय होता, पण मग ते कसं काय झालं बरं? त्यालाही कारण असंच ठरलं. आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की 1950 साली भारतीय जनसंघाची स्थापना झाली. भारतीय जनसंघ 1952 साली पहिली निवडणूकही लढला आणि काही प्रतिनिधी लोकसभेत आपले गेले. आणि लोकसभेमध्ये आता कामगारांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी काहीतरी त्या संदर्भात अभ्यास करून काही खासदार जावेत असा एक प्रयत्न जनसंघासमोर मांडण्यात आला. परंतु जनसंघाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यावेळेला अनाकलनीय प्रमाणे भारतीय मजदूर संघ ही जनसंघाचीच एक लेबर विंग असावी असा एक स्टँड घेतला. तर तो स्टँड काही दत्तोपंतांना मान्य नव्हता, कारण सुरुवातीपासूनच आपण अशी भूमिका घेतली की कुठली आमची संघटना कुठल्याही राजकीय पक्षाला बांधील राहणार नाही. तर त्या भूमिकेतनं मग श्री गुरुजींनी दीनदयाळ उपाध्यायांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मला आता श्री दत्तोपंत ठेंगडी हे राज्यसभेवर कसे जातील याची व्यवस्था करा आणि तातडीने कामगारांचे प्रश्न हे लोकसभेमध्ये किंवा सरकारसमोर मांडण्यासाठी अधिकृतरित्या आपल्याला कोणतरी व्यक्ती पाहिजे. या भूमिकेतनं गुरुजींनी दत्तोपंतांना सांगितलं. तर दत्तोपंत म्हणाले की आपण जर भूमिका अशी घेतलेली आहे, पण तेव्हा गुरुजींनी दत्तोपंतांना समजावून सांगितलं की तुम्ही जर गेला नाहीत तर ही आपले जे कामगारांच्या संदर्भात जे प्रश्न आहेत, जे कामगार कायदे करायला पाहिजेत, त्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी कामगारांची ठोस भूमिका सरकारसमोर मांडण्यासाठी माणूस जनसंघाकडे दिसत नाही आहे. तर तुम्ही खासदार म्हणून जाणं आवश्यक आहे. आणि या भूमिकेतनं दत्तोपंत लखनौमधनं राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. आणि मग त्याचा उपयोग पुढे कसा झाला हे कालांतराने आपल्याला दिसेलच. म्हणजे दत्तोपंतांच्या राज्यसभेवरच्या नियुक्तीमुळे भारतीय मजदूर संघाचा खूपच फायदा झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर असं लक्षात येतं की आणीबाणीच्या वेळीसुद्धा इतर संघटना मूग गिळून गप्प बसल्या असताना भारतीय मजदूर संघाने मात्र आणीबाणी विरोधातील आंदोलनात भाग घेतला. तो कसा काय घेतला आणि त्याचं फलित काय मिळालं? आता मी तुम्हाला सांगितलं की दत्तोपंत राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर गेल्यामुळे सरकारची भूमिका वेळोवेळी कशी बदलते, कामगारांसंदर्भामधली त्यांची भूमिका नीट आहे नाही, काही दुर्लक्ष केलं जातं हे दत्तोपंतांच्या लक्षात आलं. कालांतराने श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या आणि दत्तोपंतांच्या हे लक्षात आलं की आत्ताचा येणारा काळ काही गोष्ट ठीक नाही आहे. त्यामुळे 1972चं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये दत्तोपंतांनी आपल्या सगळ्या अधिवेशनामध्ये अर्थात सर्व राज्यांचे सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी, अध्यक्ष यांचं सगळं एकत्रीकरण असतं आणि प्रमुख कार्यकर्ते अधिवेशनामध्ये भारतीय मजदूर संघाच्या अधिवेशनामध्ये सामील होतात. त्यांच्यासमोर दत्तोपंतांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कठीण काळ आहे आणि आपल्याला अनेक जबाबदारीची भूमिका घेऊन काम करावं लागेल, तेव्हा सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे. ही भूमिका 1972 सालच्या अधिवेशनामध्ये दत्तोपंतांनी घेतली होती. आणि त्यावेळेला लगेच 25 जून 1975 साली इंदिरा गांधींनी राजनारायण यांनी त्यांचा अलाहाबादमध्ये पराभव केल्यानंतर इमर्जन्सी लावली, म्हणजे आणीबाणी जाहीर केली. आणि आणीबाणी जाहीर केल्यानंतर असं लक्षात आलं की इंदिरा गांधींनी सर्वसामान्यांचे सर्व हक्क हे काढून घेतले आणि एक अखिल भारतीय स्तरावर एक तुरुंग तयार केल्यासारखं परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या तुरुंगामध्ये जाऊन आता काय करायचा हा प्रश्न सर्वसामान्य प्रमुख विरोधी पक्षांचे नेते यांना अटक केली गेली. आणि ती अटक केल्या गेल्यानंतर त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. त्यामध्ये अनेक संघाचे कार्यकर्ते, तृतीय संघचालक, सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस यांच्यासकट सगळ्यांना तुरुंगात डांबलं आणि संघाचे अनेक कार्यकर्ते तुरुंगात होते. आणि त्याच वेळेला दत्तोपंत ठेंगडी भूमिगत झाले. आणि ते भूमिगत राहून त्यांनी जे काही त्यांचा 64 ते 76 हा जो काय राज्यसभेवरचा काळ होता त्या काळामध्ये गुरुजींच्या सांगण्यावरनं त्यांनी विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याही चांगले संबंध जोडले होते. त्यामुळे दत्तोपंतांसंदर्भामध्ये सर्व विरोधी पक्षांचा एक विचार नक्की होता की दत्तोपंत कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्राच्या विरोधात जाऊन काही करणार नाहीत. आणि त्यांच्या शब्दावर सर्व विरोधी पक्षनेते आपापल्या सगळ्याचे पक्षाचे अभिनिवेश बाजूला सारून एकत्र आणण्याचं काम दत्तोपंतांनी त्या काळी केलं.
आणि हा विचार जो गुरुजींनी त्यांना दिला होता की तुम्ही राज्यसभेवर जाण्याचं कारण एक आहे की तुम्हाला तुमच्या समोर लोकांना एकत्र करण्याची जी एक कला आहे त्या कलेचा उपयोग तुम्हाला नंतर करता येईल, हा जो संदेश गुरुजींनी दत्तोपंतांना 64 साली राज्यसभेवर पाठवताना दिला होता त्याचा तंतोतंत उपयोग दत्तोपंतांनी 76च्या 75 ते 77 या आणीबाणीच्या काळामध्ये केला आणि त्यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना एकत्र बांधून आणून जनता पक्ष स्थापन करण्यामध्ये मदत केली. आणि त्यानंतर इलेक्शन झाली, परत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये जनता पक्षाच्या विरोधात इंदिरा गांधी निवडून आल्या, कारण आपल्या पक्षाचे अभिनिवेश सांभाळण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला आणि जनता पक्ष फुटला. आणि त्यानंतर इंदिरा गांधी जोरदारपणे निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीचे ज्यांनी विरोध केला होता त्या संदर्भातली विरोधी पक्षाची भूमिका अवलंबण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यानंतर हा जो काळ होता आणीबाणीचा, त्या काळात दत्तोपंत पूर्णपणे कार्यरत होते. आणि जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला तेव्हा अनेक नेत्यांनी, म्हणजे पंतप्रधान मोरारजी देसाई असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा अडवाणीजी असतील, यांनी दत्तोपंतांना सांगितलं होतं तुम्ही कामगार मंत्री व्हा. परंतु दत्तोपंतांनी स्पष्ट सांगितलं की माझी भूमिका आता संपलेली आहे, मी आता माझ्या क्षेत्रात परत जाणार. आणि दत्तोपंत पुन्हा एकदा भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात पूर्ण कार्यरत राहिले. म्हणजे थोडक्यात समाजामध्ये जेव्हा गरज असेल त्यावेळेला कामगारांनी सुद्धा आपलं योगदान दिलं पाहिजे, हे त्यांच्या पूर्ण कार्यपद्धतीवरून दिसून येतं. आणि मग यानंतर असं दिसतं की भारतीय मजदूर संघाचा विस्तार मोठ्या झपाट्याने झाला. तर मग ती काय काय कार्यपद्धती होती आणि तो कसा कसा झाला, याबद्दल जरा सांगाल काळेजी? भारतीय मजदूर संघ प्रथमपासून राष्ट्रहिताचं काम करत होता. त्यामुळं सर्वप्रथम देशहित, देशहितानंतर उद्योगहित आणि उद्योगहितांतर्गत कामगार हित या त्रिसूत्रीवर भारतीय मजदूर संघ काम करतो. राष्ट्रवादी दृष्टिकोन होता, रचनात्मक दृष्टिकोन होता. अखिल भारतीय स्तरापासून ते अगदी जिल्हा पातळीपर्यंत सर्व संरचना त्यांनी तयार केलेल्या होत्या. आदर्शवाद होता आणि व्यावहारिकता पण होती. पारदर्शकपणा हे भारतीय मजदूर संघाच्या कामाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पूर्णपणे गैरराजनैतिक चरित्र, कुठल्याही इलेक्शनला किंवा कुठल्याही सत्ता केंद्रापासून लांब राहण्याची नीती आणि सर्व जाती, धर्म, समुदाय, लिंगभेद या सर्वांपासून दूर जाऊन किंवा या सर्वांवर मात करून एक आदर्श कामगार संघटना, जी कामगारांनी कामगारांच्यासाठी चालवलेली कामगार संघटना असेल, ही भारतीय मजदूर संघाचे मूळ हेतू होते. इतर संघटनांपेक्षा भारतीय मजदूर संघाचं वेगळे पण थोडंसं असं होतं की देशहित प्रथम असल्यामुळं भारतीय मजदूर संघाने कामगार जगतामध्ये सर्वप्रथम भारत माता की जय या घोषणेची सुरुवात केली. भारत माता की जय ही घोषणा दिल्यानंतर बऱ्याचशा ट्रेड युनियनमधून त्यांना विरोध करण्यात आला की या ट्रेड युनियनमध्ये भारत माता की जय इथं देशाचा काय संबंध आहे. परंतु प्रथमपासूनच राष्ट्रहित अंगीकारलेलं असल्यामुळं भारतीय मजदूर संघाने ही घोषणा दिली आणि ती आता जवळपास सर्वमान्य झालेली आहे. कम्युनिस्टांनी श्रमिकांना दुनिया एक करो अशी घोषणा दिलेली होती. दुनिया के मजदूरो एकजूट हो जाओ अशा अर्थाची घोषणा कम्युनिस्ट संघटनांनी दिली होती. त्याला विरोध करत दत्तोपंतांनी जगातील सर्व म्हणजे कामगारांनो जग एकत्रित करा, श्रमिको दुनिया एक करो अशा अर्थाची घोषणा दिली. यामध्ये सुद्धा दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात येत होता. भारतीय मजदूर संघ सुरुवातीपासूनच पुंजीवाद म्हणजे कॅपिटलिझम आणि साम्यवाद म्हणजे सोशलिझम या दोन्हीपासून लांब होता. कॅपिटलिझमचं मूळ काम होतं की जास्तीत जास्त उत्पादन वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त त्या उद्योगपतींना यांना नफा झाला पाहिजे. आणि सोशलिस्टचं वितरणावर भर होत की ज्या काही वस्तू असतील किंवा जी काय साधन सामग्री असेल त्याचं समाजामध्ये वितरण झालं पाहिजे. भारतीय मजदूर संघ हा दोन्हीकडं म्हणजे दोन्ही डगरीवर पाय ठेवून होता. उत्पादन पण वाढलं पाहिजे आणि त्याचं वितरण पण योग्य झालं पाहिजे अशी समन्वयाची भूमिका भारतीय मजदूर संघाने घेतली. आणि त्याचबरोबर देश हा पुढं असल्यामुळं भारतीय मजदूर संघाने अशी घोषणा दिली होती, देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम. म्हणजे आम्ही जे काही काम करू ते देशहितासाठी करू, पण त्याचा मोबदला सुद्धा आम्ही पुरेपूर घेऊ. भारतीय मजदूर संघाची वाढ होत असताना त्यामध्ये पूर्णकालिकांचं योगदान हे महत्त्वाचं आहे. संघाची जशी पूर्णकालिकाची रचना आहे प्रचारकांची, त्याच पद्धतीवर भारतीय मजदूर संघामध्ये पूर्णकालिक कार्यकर्ते खूप प्रमाणात आले. सुरुवातीच्या काळात संघाचे प्रचारकच भारतीय मजदूर संघामध्ये पूर्णकालिक म्हणून काम करू लागले आणि त्यांच्या जीवावरच भारतीय मजदूर संघ
सगळीकडे काम करू लागला. त्यातूनच भारतीय मजदूर संघाने एक अनोखी घोषणा दिली, BMS की क्या पहचान, त्याग, तपस्या और बलिदान. म्हणजे अक्षरशः जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करून म्हणजे संपूर्ण आयुष्य संघटनेला वाहून भारतीय मजदूर संघ वाढवण्यासाठी मदत केली आणि यातूनच भारतीय मजदूर संघाची वाढ जोमानं व्हायला लागली. भारतीय मजदूर संघाचं प्रथम अधिवेशन 67 साली झालं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. या 67च्या अधिवेशनाच्या नंतर भारतीय मजदूर संघाची वाढ चोहोबाजूनी सुरू झाली. यामध्ये 1967 साली भारतीय मजदूर संघाची जी लोकसंख्या सभासद संख्या 2,46,000 होती, ती वाढत नंतर परिस्थिती अशी झाली की 1984 मध्ये ज्यावेळेला केंद्र सरकारनं सर्व श्रमिक संघटनांचं व्हेरिफिकेशन केलं, सत्यापन केलं, त्यावेळेला भारतीय मजदूर संघाची सदस्य संख्या 12,11,355 झाली आणि देशातील क्रमांक 2ची कामगार संघटना म्हणून त्याला मान्यता मिळाली. पहिली संघटना अर्थात काँग्रेसची इंटक होती. राजकारणाचं राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांना पहिला नंबर मिळाला होता. पण 84 मध्ये भारतीय मजदूर संघात दुसऱ्या क्रमांकाची संघटना म्हणून सुरुवात झाली, मान्यता मिळाली. त्यानंतर 1989 मध्ये ज्या वेळेला पुन्हा व्हेरिफिकेशन झालं आणि त्याचे रिझल्ट हे 1996 मध्ये डिक्लेअर झाले, तर या रिझल्टमध्ये मात्र भारतीय मजदूर संघ देशातली प्रथम क्रमांकाची किंवा क्रमांक 1ची कामगार संघटना म्हणून मान्यता मिळाली. त्यावेळेला भारतीय मजदूर संघाची व्हेरिफिकेशन केलेली सभासद संख्या 31,17,324 होती आणि भारतीय मजदूर संघ क्रमांक 1ची कामगार संघटना म्हणून केंद्र सरकारने घोषित केले आणि त्यावेळेला काँग्रेस सरकार होतं, हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भारतीय मजदूर संघाने मागे वळून बघितलंच नाही. त्यानंतर आजपर्यंत भारतीय मजदूर संघ हा पूर्णपणे क्रमांक 1वरच राहिलेला आहे आणि आत्ताची सध्याची स्थिती अशी आहे की भारतीय मजदूर संघाकडे साधारण 3,50,00,000 ही पेड मेंबरशिप आहे आणि 6,500 पेक्षा जास्त कामगार संघटना या भारतीय मजदूर संघाच्या सभासद आहेत किंवा संलग्न आहेत. भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 44 जे उद्योग आहेत, या सर्व उद्योगांमध्ये भारतीय मजदूर संघ कार्यरत आहे. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात आपण अंदमान बेटावर जरी गेला तरी अंदमान बेटावर सुद्धा भारतीय मजदूर संघाची संघटना आता तिथं कार्यरत आहे. संपूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व ठिकाणी भारतीय मजदूर संघ सध्या कार्यरत आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपण प्रतिनिधित्व करतो. 2024 साली पण आपण G20चं आयोजन केलं होतं भारतीय मजदूर संघाने. ते कसं काय झालं? भारतीय मजदूर संघ 1984 साली क्रमांक 2ची संघटना झाला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ILO म्हणून एक इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची एक परिषद आहे, ज्यांच्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषदा जिनेवा इथं होत असतात. पहिल्यांदा भारतीय मजदूर संघाला 84 साली या जिनिवाच्या ILO मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या सभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि तिथपासून मग नंतर ज्यावेळेला प्रथम क्रमांकाची संघटना झाली त्यावेळेला मग भारतीय मजदूर संघाचे 5 पदाधिकारी या जिनिवाच्या अधिवेशनासाठी जायला लागले. म्हणजे तेव्हापासून आज तागायत जात आहेत आणि इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ ह्याच्यातून भारतीय मजदूर संघानं ILO मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार जगतामध्ये आपली एक वेगळी छबी निर्माण केलेली आहे. एक तर गैरराजनैतिक आहे, कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही आणि राष्ट्रवाद, या दोन ह्याच्यामुळं भारतीय मजदूर संघ सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज खूप म्हणजे भारतीय मजदूर संघाकडे कुतूहलानं बघितलं जातं. यातूनच बाहेरच्या देशातील कामगार संघटना भारतीय मजदूर संघाच्या संरचनेचा, त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून भारतात भेट देत असतात. त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाचं शिष्टमंडळसुद्धा अनेक देशांमध्ये जाऊन कामगारविषयक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा, तिथल्या संघटना कशा चालतात, त्यांची कार्यपद्धती काय, सरकार त्यांना काय मदत करते किंवा काय नाही, तिथले कायदे कानून काय आहेत, या बाबतीत विचार करण्यासाठी भारतीय मजदूर संघसुद्धा सर्व शिष्टमंडळामध्ये, भारतीय मजदूर संघाची शिष्टमंडळसुद्धा बाहेरच्या देशांमध्ये प्रवास करत असतात. ILO मध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर अनेक ज्या आंतरराष्ट्रीय घटना आहेत किंवा आंतरराष्ट्रीय कायदे कानून आहेत, या कायदे कानूनांचं भारतामध्ये हे करावं, पालन करावं किंवा भारतात त्या दृष्टीनं कायदे करावेत, यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्नशील आहे. 2 वर्षापूर्वी G20 या संघटनेचं
अध्यक्षपद भारताला मिळालं. G20च्या अंतर्गत L20 म्हणजे लेबर 20 असा एक घटक आहे किंवा विभाग आहे. भारतीय मजदूर संघ भारतातील क्रमांक 1ची कामगार संघटना असल्यामुळं साहजिकच L20चं अध्यक्षपद भारतीय मजदूर संघाचे विद्यमान अध्यक्ष मान्य हिरणभाई पंड्या यांना मिळालं आणि भारतीय मजदूर संघ हा L20च्या आयोजनामध्ये ILOच्या बरोबरीनं संपूर्ण भारतभर त्यांनी त्याचं आयोजन केलं आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे 20 प्रमुख ठिकाणी भारतामध्ये कार्यक्रम झाले आणि सातारमध्ये सुद्धा आपण या ILOच्या म्हणजे L20चा एक कार्यक्रम शाहू कलाम मंदिर सातारा इथं घेतलेला होता आणि त्याला बरेचसे दिग्गज सगळे आपले पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी त्या विषयामध्ये L20च्या ह्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. या L20मध्ये एक प्रमुख विषय जो होता तो महिला सबलीकरण हा एक प्रमुख विषय आपण L20मध्ये घेतला होता आणि सोशल सिक्युरिटी म्हणजे असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी असे 2 प्रमुख विषय या L20मध्ये घेण्यात आलेले होते आणि भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली L20चं आयोजन संपूर्ण भारतामध्ये चांगल्या पद्धतीनं केलं गेलं. म्हणजे थोडक्यात कामगार क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा खूप छान काम करत आहे असं आपल्याला दिसतं. पण सध्या आता आपण हा सगळा इतिहास बघितला, पण आत्ता सध्या जर बघितलं तर सगळ्याच कामगार संघटना निष्प्रभ ठरलेल्या दिसत आहेत. सध्या संघटित क्षेत्रात तर रोजगाराच्या संधी नाहीतच. मग भारतीय मजदूर संघ कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करतोय? कारण संघटित क्षेत्र तर उरलेलंच नाही आहे ना. सध्याच्या कामगार स्थितीला जे आपण जागतिक स्तरावर साधारण 1988-89 पासून जे सुरू झालं ग्लोबलायझेशन म्हणजे आपण डंकेल प्रस्ताव किंवा गॅट करार, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या गोष्टी आपण ऐकलेल्या असतील. तर या सगळ्याचा परिपाक हा आत्ताच्या कामगार जगतावर पडलेला दिसतो. भारतीय मजदूर संघाने सुरुवातीपासूनच या सर्व गोष्टींना विरोध केला होता. 1989मध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन नगर येथे झालं होतं आणि 1989मध्ये त्या अधिवेशनामध्ये बोलतानाच श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी आर्थिक स्वातंत्र्याची 3री लढाई आपल्याला लढली पाहिजे अशा अर्थाची घोषणा केली होती. त्यांचा या घोषणेपाठीमागचा उद्देश हाच होता की कॅपिटलिझम सगळीकडं बोकाळतोय आणि त्यामुळं ह्या सगळ्या WTO किंवा डंकेल प्रस्ताव, गॅट करार हे सगळे आपल्या माथी मारले जात आहेत आणि आपल्या भारताशी संबंधित असेल किंवा भारताला जे योग्य असेल तेच कायदे कानून या करारामध्ये व्हावेत. बाकीच्या देशांमध्ये ज्या सुखसवलती आहेत किंवा ज्या पद्धतीनं त्यांना तिथं सबसिडी दिली जाते हे जाते त्या पद्धतीनं भारतातले करार होऊ नयेत यासाठी दत्तोपंत प्रयत्नशील होते आणि त्यामुळं त्या दृष्टिकोनातूनच भारतीय मजदूर संघाने 1989 पासूनच या ग्लोबलायझेशनला, डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला किंवा WTO तोडो मोडो छोडो ही घोषणा दिली होती आणि त्या विरोधात संपूर्ण देशभर मोठी निदर्शनं, प्रदर्शनं पण झाली होती. मला आठवतं की दिल्लीला रामलीला मैदानावर एक मोठी प्रचंड मोर्चा आपला झालेला होता आणि त्या मोर्चाच्या वेळेला आपले यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. भारतीय मजदूर संघाला जे भाजपची एक शाखा असे मानणारे जे सगळे लोक होते त्या सगळ्यांना सडेतोड उत्तर त्या सभेमध्ये दत्तोपंतांनी दिलं आणि अटल बिहारी वाजपेयी किंवा यशवंत सिन्हा यांच्या आर्थिक नीतीला कडाडून विरोध केला आणि अगदी या पातळीवरपर्यंत गेले होते ते की यशवंत सिन्हा अर्थमंत्री नाही आहे व अनर्थमंत्री आहे अशी घोषणा त्यांनी दिल्लीला रामलीला मैदानावर केली होती. पूर्ण या भारतीय मजदूर संघाने सगळीकडेच या ग्लोबलायझेशनला विरोध केला. सुरुवातीच्या काळामध्ये कॉम्प्युटरायझेशनला सुद्धा पूर्ण विरोध केला होता आणि भारतीय मजदूर संघाचं असं म्हणणं होतं की आपले करार आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने झाले पाहिजेत. आपल्या देशामधील टेक्नॉलॉजी, आपल्या देशातले सगळे इंजिनियर, IIT झालेले लोक हे परदेशात जाऊन नाव कमवतात, तिथं संशोधन करतात आणि त्या राष्ट्राची गुलामी करतात. तर त्यांनी भारतात राहावं, भारतात राहून उद्योग करावेत आणि भारताचं बळकटीकरण करावं अशा अर्थाची भूमिका होती. आणि भारताकडं आपल्याकडे लोकसंख्या भरपूर असल्यामुळं तर आपल्याकडे जे
कामगार आहेत, तर या कामगारांचं ट्रेडिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण करावं अशा अर्थाची भूमिका मजदूर संघानं त्यावेळेला श्रद्धेय दत्तोपंतांनी घेतली होती. सुरुवातीच्या काळात हे काही झालं नाही, पण आत्ता मागच्या 3-4 वर्षामध्ये या गोष्टी फलद्रूप होताना दिसत आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया सुरू केलं. मेक इन इंडियामध्ये भारतामध्ये अनेक कारखाने आले, रोजगार निर्मिती झाली आणि त्या रोजगार निर्मितीमधून कामगारांना हाताला काम मिळायला लागले. बाहेरच्या देशांमधूनही तिकडे लोकसंख्या कमी असल्यामुळं तिकडनंही कामगारांची संख्या म्हणजे कामगार आपल्याकडून मागितले जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2-3 वर्षामध्ये पश्चिम जर्मनी, इस्रायल, इटली या देशांनी आपल्याकडं किमान 2 लाख 3 लाख कामगार आम्हाला द्या, स्किल्ड वर्कर्स आम्हाला द्या, अशा डिमांड्स भारताकडे केलेल्या आहेत. आणि त्या योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी सुद्धा पंतप्रधान रोजगार कौशल्य योजना एक सुरू केली. त्या अंतर्गत सुद्धा काम चालू आहे आणि आपल्याकडचे कामगार हे बाहेरच्या देशामध्ये जायला सुरुवात झालेली आहे. परंतु आत्ता सध्याची स्थिती जी आहे की सध्याच्या स्थितीमध्ये भारतामध्ये कायम कामगारांची समस्या, असंघटित क्षेत्रातील घटती संख्या आणि वाढता कंत्राटीकरण, या कंत्राटीकरणामुळे कामगारांच्यामध्ये समस्या खूप निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं भारतीय मजदूर संघ या कंत्राटीकरणाचं पूर्ण निर्मूलन व्हावं, लोकांना परमनंट जॉब मिळावेत, वेतनाची गॅरंटी मिळावी, नोकरीची गॅरंटी मिळावी, कायम नोकरी असावी, या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे. हो, पण असंघटित क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या व्यवसायांमध्ये आपलं काम चालू आहे? उदाहरणार्थ भारतीय मजदूर संघाने असंघटित क्षेत्रामध्ये काम साधारण एक 50 वर्षापूर्वी सुरू केलं. सुरुवातीच्या भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली आणि आपले एक प्रमुख कार्यकर्ते नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झालेले माननीय रमणभाई शहा हे मुंबईत स्थित होते आणि सर्वप्रथम असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांची संघटना 1972 साली रमणभाई शहा यांनी सुरू केली. मुंबईमध्ये त्या काळामध्ये रामागडी असायचे. या रामागड्यांना पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम असायचं. घरातील सर्व कामं त्यांनी करायची, धुणं, भांडी, स्वयंपाक, बाजारहाट सर्व कामं करून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांनी काम करायचं आणि त्यांचं संघटन बांधण्याचं काम स्वर्गीय रमणभाई शहा यांनी केलं. रात्री 11 नंतर हे कोपऱ्यावर हे रामागडी किंवा घरकाम करणारी गडी गोळा व्हायची आणि त्यातून त्यांनी त्या संघटनेची स्थापना केली. असंघटित क्षेत्रातला पहिला प्रवास आपला घरेलू कामगारांच्या संघटनेपासून सुरू झाला. त्यानंतर मग आपण अंगणवाडी, आशा वर्कर्स, बीडी कामगार, स्वयंरोजगार करणारे काही मच्छीमार आहेत, यांच्यामध्ये अशा पद्धतीनं इव्हन आपण आठवडे बाजार म्हणजे आठवड्याला बाजार करणारे जे दुकानदार असतात, छोटे छोटे दुकानदार, त्यांची संघटना आपण तयार केलेली आहे. चौपाटीवरचे जे आपले स्टॉलधारक असतात त्यांचीही संघटना आपण केलेली आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करायला भरपूर वाव आहे आणि त्या दृष्टिकोनानं भारतीय मजदूर संघ त्यामध्ये खूप कार्यरत आहे. अगदी सातारा जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज बांधकाम कामगारांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपली सभासद संख्या किमान 12,000च्या पुढं आहे आणि एक चांगलं संघटन आपण इथं चालवत आहोत. असंघटित क्षेत्रामध्ये काम करायला खूप स्कोप आहे आणि त्यांना खरं गरज जास्त आहे, कारण त्यांना एकत्रित नसल्यामुळे त्यांना कामगार कायद्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा फायदा मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय मजदूर संघ सध्या असंघटित क्षेत्रामध्ये पूर्णपणे कार्यरत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांमध्ये भारतीय मजदूर संघ काम करतो आहे. नुकतंच 6, 7, 8 फेब्रुवारी 2026ला भारतीय मजदूर संघाचं 21वं अधिवेशन जगन्नाथपुरी येथे पार पडलं. त्यामध्ये असं ऐकून आहे मी की महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये खूप मोठा होता. तर त्याबद्दलची थोडी माहिती आणि कामगार क्षेत्रामध्ये कोणत्या मग नवीन प्रश्नांवर यामध्ये विचार केला गेला याच्याबद्दल पण जरा माहिती सांगा ना काळेजी. भारतीय मजदूर संघाचं 21वं राष्ट्रीय अधिवेशन 6, 7, 8 फेब्रुवारी रोजी जगन्नाथपुरी इथं संपन्न झालं. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य असं होतं की महिलांचा सहभाग प्रचंड प्रमाणात होता. अंगणवाडीच्या नेत्या सौ अंजली पटेल यांच्याकडे या संपूर्ण अधिवेशनाची जबाबदारी होती. संपूर्ण अधिवेशन अंगणवाडीच्या महिलांनी पार पाडलं आणि सर्वच कामांमध्ये अंगणवाडीचा ठसा त्यांनी उमटवला. ओरिसा राज्यामध्ये अंगणवाडीचं आपलं काम चांगलं आहे. साधारण 50 ते 60 हजार आपली मेंबरशिप आहे. म्हणजे जवळपास ओरिसा राज्यात काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका ह्या भारतीय मजदूर संघाच्या सभासद आहेत.
आणि त्यातूनच त्यांनी हे ऐतिहासिक अधिवेशन पूर्णत्वाला नेलं. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे या अंगणवाडी सेविकांना दरमहा 10 ते 12 हजार रुपये एवढाच मानधन मिळतं. म्हणजे पगार मिळत नाही, मानधनावर त्या काम करतात. निम्म मानधन केंद्राकडून येतं, निम्म मानधन राज्य शासनाकडून दिलं जातं. अशा गरीब परिस्थितीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी या भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी सुमारे 65 लाखाचा निधी गोळा केला होता. ही एक मोठी अचिव्हमेंट या महिला संघटनेने करून दाखवलेली आहे. महिलांचा सहभाग भारतीय मजदूर संघाच्या कामामध्ये नेहमीच जास्त असतो आणि सर्वच ठिकाणी आपला प्रयत्न असा आहे की महिलांनी जास्तीत जास्त पुढे यावं आणि समाजाचं नेतृत्व करावं, यासाठी आपण प्रयत्न करत असतो. माझ्या माहितीप्रमाणे आज भारतातील किमान 6 राज्यांचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस या महिला आहेत. बँकेमध्ये नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स ही जी राष्ट्रपातळीवर काम करते, या संघटनेचे अध्यक्षसुद्धा महिलाच आहेत. आणि जिल्हा पातळीवर सुद्धा आपल्याकडं जिल्ह्याचे अध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून अनेक महिला काम करत असतात. आपल्या या शाळेग्राम मॅडमसुद्धा आमच्या सातारा जिल्ह्याच्या सलग 2 टर्म म्हणजे 6 वर्ष अध्यक्षपद त्यांनी पण अध्यक्षपदी भूषवलेलं आहे आणि एक चांगलं काम महिलांच्या मध्ये त्यांनी केलेलं आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाडी आशा वर्कर्स या ज्या आपल्या जास्तीत जास्त म्हणजे संपूर्ण महिला असलेल्या संघटना आहेत, त्यांचं काम त्या संघटनेमधीलच कार्यकर्त्या करत असतात आणि एकंदरीतच भारतीय मजदूर संघाच्या कामामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. या अधिवेशनाचा जो विषय आहे, या अधिवेशनामध्ये विशेष उल्लेखाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या देशातील सुमारे म्हणजे 15 देशातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनासाठी पूर्णवेळ उपस्थित होते आणि सुमारे 5 देशामधील प्रतिनिधी हे ऑनलाईन पद्धतीने या अधिवेशनाला जॉईन झालेले होते. अधिवेशनामध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत सध्या देशासमोर भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये एक सत्र या फॉरेन डेलिगेट्सचं सुद्धा आपण ठेवलेलं होतं की त्यांनी त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या देशातील परिस्थिती काय आहे आणि भारतातील परिस्थिती काय आहे याचा एक अभ्यास करणारं एक अतिशय महत्त्वाचं सत्र या अधिवेशनामध्ये पार पडलं. या अधिवेशनामध्ये आपण प्रमुख 5 ठराव केलेले आहेत. पहिला ठराव असा केला आहे की कामगार कायदे हे कुठल्याही भेदभावाशिवाय संपूर्ण देशभर समान रीतीनं लागू करावेत. आत्ता होतं आहे काय की बरेचसे कामगार कायदे राज्यामध्ये वेगळे आहेत, केंद्रामध्ये वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. तर हे सगळे कायदे बंद करून एकच कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू होईल अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्त्या जे आहेत, आपल्या आशा वर्कर आहेत, ज्याला आपण स्कीम वर्कर म्हणतो, मिड डे मील वर्कर आहेत, तर हे जे सगळे कामगार आहेत हे केंद्र शासनाच्या एका योजनेअंतर्गत काम करतात. ही योजना केंद्र सरकारची असते आणि चालवली जाते राज्य सरकाराकडून. काही मानधन केंद्र सरकार देतं, काही मानधन राज्य सरकार देतं आणि या सर्व कामगारांची अवस्था अशी होते की धड कुठल्याच एका राज्याचे किंवा केंद्राचे ते नोकर नाही आहेत. दोन्हीकडे काम करत असल्यामुळं, दोन्ही डगरीवर काम करत असल्यामुळं यांच्या प्रश्नाबाबत नेहमीच केंद्र सरकार राज्य सरकारकडे टोलवाटोलवी करतं आणि राज्य सरकार केंद्राकडे टोलवाटोलवी करतं. तर या अधिवेशनामध्ये आपण एक प्रमुख ठराव जो असा केला की हे सगळे जे स्कीम वर्कर्स आहेत, या सर्व स्कीम वर्करना कामगार म्हणून घोषित करा, कर्मचारी म्हणून घोषित करा आणि एक कर्मचाऱ्याला जे काही फॅसिलिटीज मिळतात म्हणजे वेतन मिळतं, सामाजिक सुरक्षा मिळते, तर ह्या सर्व फॅसिलिटीज यांना देण्यात याव्यात. तिसरा जो आपण या ह्याच्यामध्ये ठराव केला की पूर्वीच्या काळी भारतामध्ये त्रिपक्षीय चर्चा व्हायची, म्हणजे केंद्र सरकारचे प्रतिनिधी, उद्योगपतींचे प्रतिनिधी आणि कामगारांचे प्रतिनिधी, अशी इंडियन लेबर ऑर्गनायझेशन एक होती. यामध्ये तिन्ही प्रतिनिधी एकत्र येऊन देशातील कामगारांच्या समस्या, देशापुढच्या समस्या याच्यावरती विचार करत असत. मागील काही काळामध्ये ही प्रथा जवळपास बंद झाल्यासारखी झाली होती, तर ती पुन्हा चालू करावी, पुनरुज्जीवन त्याचं करावं आणि ठराविक दर 6 महिन्यांनी वर्षांनी त्याच्या मिटिंगा व्हाव्यात आणि त्यातून कामगारांचं भलं व्हावं असा एक ठराव आपण या ह्याच्यामध्ये केलेला आहे. चौथा ठराव आपण जो केला होता तो सरकारी आणि निमसरकारी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका, LIC अशासारख्या संस्था आहेत, तर या संस्थांमध्ये
रिक्रुटमेंट म्हणजे नवीन नोकर भरती जवळपास बंद झालेली आहे. केंद्र सरकारच्या अनेक विभागामध्ये खाजगीकरण करण्यात आलं, कंत्राटीकरण करण्यात आलं. त्यामुळं कायम कामगारांच्या पेक्षा कंत्राटी कामगारांची संख्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये जास्त दिसते. त्याचबरोबर या सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत, म्हणजे LIC आहे, बँका आहेत, ऑइल अँड गॅस कंपन्या आहे, अशा ज्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत, यामध्ये सुद्धा कंत्राटीकरण वाढतं आहे. तर ते सर्व कंत्राटीकरण बंद करून तिथं कायमस्वरूपी नोकरीची व्यवस्था करावी आणि नोकर भरती ताबडतोब करावी, अशी एक मागणी आपण यामध्ये केली. या ह्याच्यामध्ये व्यतिरिक्त विद्युत क्षेत्रामध्ये काही विशेष प्रस्ताव होते. इतर काही श्रमिक संघटनांनी सुद्धा यामध्ये प्रस्ताव दिलेले होते. तर असे सर्व प्रस्ताव आपण यामध्ये पार केलेले आहेत. या अधिवेशनामध्ये महामंत्री म्हणून श्री सुरेंद्रकुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. ते छत्तीसगडचे आहेत. आणि अध्यक्ष म्हणून श्री S. मल्लेशम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते तेलंगणा राज्याचे आहेत. या संपूर्ण ह्याच्या अधिवेशनाचं समारोप करताना महामंत्री सुरेंद्र पांडे यांनी भारतीय मजदूर संघ आने वाले समय में अंतिम छोर तक खड़े श्रमिक के सम्मान और अधिकारों के लिए अपना संघर्ष और तेज करेगा. हमारा लक्ष्य केवल मांग करना नहीं है, बल्कि राष्ट्र निर्माण में श्रमिक की भागीदारी सुनिश्चित करना है, असं वक्तव्य करून या अधिवेशनाचं समापन केलं. म्हणजे थोडक्यामध्ये परत कामगारांशी असलेली बांधिलकी आपण अधोरेखित केलेली आहे. आता सध्या बघितलं तर सध्या चर्चा कामगार क्षेत्रामध्ये अशी आहे की मोदी सरकारनी नवीन कामगार कायदे निर्माण केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी पण मला वाटतं 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू केलेली आहे. कामगार क्षेत्रामध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. मग त्याबद्दल आपण भारतीय मजदूर संघाची काय भूमिका आहे? आपण त्याला सपोर्ट करतोय की आपण त्याला विरोध करतोय? भारत देशामध्ये ब्रिटिश काळापासून कामगार कायदे अस्तित्वात सुरुवात झाली. कामगार कायदे अनेक कामगार कायदे केंद्राने तयार केले आणि त्याला अनुसरून राज्य सरकारांनी पुन्हा त्याचे कायदे तयार केले. एकंदरीत पाहता आत्ता भारत देशामध्ये सुमारे 150 कामगार कायदे अस्तित्वात होते आणि बरेचसे कामगार कायदे जे असे होते ते आउटडेटेड झालेले होते. म्हणजे काळाच्या ओघात त्याचे महत्त्व संपलेलं होतं, लागू होत नव्हते आत्ताच्या परिस्थितीला. आणि असे आउटडेटेड कामगार कायदे रद्द करणं किंवा त्यामध्ये सुधारणा करून नवीन करणं ही एक काळाची गरज होती. भारतीय मजदूर संघ गेली अनेक वर्ष या बाबतीत सरकारकडे मागणी करत होता किंवा नवीन कामगार कायदे करावेत, जुने कामगार कायदे जे आता लागू होत नाहीत तर ते मोडीत काढावेत, ते बंद करून टाकावेत. यातूनच मागील 3 वर्षापासून केंद्र सरकारबरोबर आपली चर्चा चालू होती आणि त्या चर्चेतूनच केंद्र सरकारने आता असा निर्णय घेतला की जुने कामगार कायदे सगळे रद्द करायचे आणि फक्त 4 कामगार कायदे त्यांनी भारतामध्ये आणायचं ठरवलं. त्यामधला प्रथम आहे तो वेज कोड आहे, वेतन संहिता आहे. दुसरा आहे तो सामाजिक सुरक्षा कोड आहे. तिसरा आहे तो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टला एक आहे आणि चौथा आहे तो इंडस्ट्रियल रिलेशन्स. असे 4 कामगार कायदे नवीन करायचं ठरलं. मागील 2 वर्षापासून याबाबत चर्चा सुरू होती. त्या चर्चेअंतर्गत त्यांनी आपल्याला सगळ्या केंद्र सरकारकडून आपल्याला त्याचे मसुदे मिळाले होते आणि त्याच्यावर आपल्या सूचना हरकती मागवल्या होत्या. भारतीय मजदूर संघाने या सर्व कायद्यांचा सखोल अभ्यास करून त्या बाबतीत आपलं मत केंद्र सरकारला कळवलेलं आहे. यातील पहिल्या 2 जे कायदे आहेत म्हणजे वेतन संहिता आणि सामाजिक सुरक्षा कायदा, या 2 कायद्यांना भारतीय मजदूर संघाने पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. कारण वेतन संहितेमध्ये देशातील सर्व उद्योगात किमान वेतन प्रत्येक कामगाराला मिळालं पाहिजे असा उल्लेख आहे. दुसरा, सध्या राज्य शासन किमान वेतन डिक्लेअर करतं. अनेक राज्यांमध्ये किमान वेतनामध्ये फरक येतो. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये समजा एक रबर उद्योग आहे, त्यामध्ये किमान उद्योग 10,000 असेल तर शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये त्याचं कदाचित 8,000 असेल, कदाचित 12,000 असेल. त्यामुळे एकाच देशामध्ये एकाच उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळं किमान वेतन मिळतं. तर हे सर्व रद्द करून या वेतन संहितेमध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की केंद्र सरकार किमान वेतन डिक्लेअर करेल आणि त्या अनुषंगानं राज्य सरकार पेमेंट करेल. आता परिस्थिती अशी होती की वेतन वाढ जी कामगारांना मिळायला पाहिजे किमान वेतनामध्ये
तर ती वेळेवर मिळत नाही. काही ठिकाणी 3 वर्षांनी करायचे, काही ठिकाणी 5 वर्षांनी करायचे. आता यामध्ये सुसूत्र आणण्यासाठी केंद्र सरकारनं असं ठरवलं आहे की दर 5 वर्षानंतर किमान वेतनाचा पुनर्विचार केला जाईल आणि गरजेप्रमाणे किमान वेतन वाढवण्यात येईल. दुसरा मुद्दा त्यामध्ये एक आहे की एकूण वेतन जे असेल तर त्या एकूण वेतनामध्ये 50% वेतन हे मूळ वेतन म्हणून डिक्लेअर केलं जाईल आणि 50% याच्यामध्ये भत्ते दिले जातात. वेळेवर पगार मिळणं, किमान वेतन मिळणं, नियुक्तीपत्र मिळणं, पगाराची स्लिप देणं, यासाठी त्यांनी मूळ मालकाबरोबरच कंत्राटदार, उपकंत्राटदार यांना सुद्धा जबाबदार धरलेला आहे. ओव्हरटाईमच्या पेमेंट अनेक वेळेला हे कंत्राटदार करत नाहीत, तर तेही त्यांच्यावर करण्याची जबाबदारी आता मुख्य उद्योगावर टाकलेली आहे त्यांनी. अशा प्रकारे या वेतन संहिते म्हणजे पहिला जो वेज कोड आहे त्याच्यामध्ये प्राविधान आहे. दुसरा सामाजिक सुरक्षा कोड जो आहे, तर या सामाजिक सुरक्षा कोडमध्ये सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचं काम जे आहे हे त्यांचं हातावरचं पोट असतं. जोपर्यंत त्यांचे हातपाय चालत आहेत तोपर्यंत त्यांना काम करता येतं आणि काम केलं तरच पगार मिळतो, तरच पैसे मिळतात. वृद्धापकाळी वयाच्या 60 नंतर 65 नंतर हातपाय चालत नाहीत आणि मग अशा वेळेला या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आहे. या सामाजिक सुरक्षा कोड 2020 मध्ये असे जे सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत तर त्यांना कायमस्वरूपी पेन्शन मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. असंघटित क्षेत्रातील गिग वर्कर असतील, प्लॅटफॉर्म वर्कर असतील, स्थलांतरित कामगार आहेत, घरेलू कामगार आहेत, बांधकाम कामगार, अंगणवाडी, फेरीवाले, स्वयंरोजगार करणारे, रिक्षा टॅक्सी चालक, हमाल, माथाडी, धोबी, साळी, रंगारी, माळी, शिंपी, पुजारी अशा सर्व प्रकारची कामं करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देऊन देशातील सुमारे 40 कोटी कामगारांना या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ होईल असा अंदाज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या सर्वांना वृद्धापकाळाची पेन्शन आणि बाकी सोयी सवलती, विशेषतः आजारपण, वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय मदत या दृष्टिकोनातून या सामाजिक सुरक्षा कायदा तयार करण्यात आलेला आहे. कर्मचारी या शब्दाची व्याख्या आणखी थोडी व्यापक केल्यामुळं सर्व क्षेत्रातील कामगार हे कर्मचारी या व्याख्येमध्ये येतील आणि त्यामुळे त्यांचे बेनिफिट मिळतील. राज्य विमा योजना किंवा भविष्य निर्वाह योजना यासारख्या ज्या योजना आहेत ज्या आता फक्त संघटित क्षेत्रातील लोकांना लागू होत्या, त्याही योजना आता त्यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांना लागू केलेल्या आहे. त्यामुळे या 2 कोडला भारतीय मजदूर संघाने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि या दोन्ही संघटना म्हणजे दोन्ही कोड ताबडतोब लागू करावे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं अशी मागणी केलेली आहे. तिसरा जो कायदा आहे औद्योगिक संबंध संहिता, तर यामध्ये काही गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत की समेट अधिकारी त्यांना समज काढण्याचे वगैरे अधिकार दिले, कायदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. परंतु काही ठिकाणी ट्रेड युनियनच्या मान्यतेसाठी वेगळा कायदा करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे आणि वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे कायदे केल्यामुळं त्यांना वेगवेगळे नियम लावले जात होते. याच्यामध्ये त्यांनी आता एकत्र केंद्र सरकारनं एकच कायदा केल्यामुळं आता औद्योगिक संबंध कायद्यामध्ये ट्रेड युनियनच्या मान्यतेसाठी एकच कायदा होईल आणि तो संपूर्ण भारतात लागू होईल. ही एक चांगली गोष्ट आहे. काही आक्षेप आहेत यामध्ये की स्टँडिंग ऑर्डर्स वेगवेगळ्या आहेत, कामगार कपात करणं, ले ऑफ करणं, कारखाना बंद करणं, यासाठी तरतुदी, या सगळ्या तरतुदीसाठी कामगारांची मर्यादा पूर्वी 100 कामगारांची होती, आता ती 300 करण्यात आलेली आहे. यावर प्रमुख आक्षेप असा आहे की सध्याच्या काळात आपण मोठे मोठे कारखाने जरी बघितले तर त्यामध्ये 300 कामगार म्हणजे कायम कामगार 300 नाहीत, तर कायम कामगार 100 किंवा 200 असतात आणि कंत्राटी कामगार 700, 800, 900 असतात. म्हणजे टोटल जरी आपल्याला दिसताना 1000-1200चा कारखाना दिसला तरी प्रत्यक्षात तिथं 100-200च कायम कामगार असल्यामुळं या नवीन कायद्यामध्ये 300ची मर्यादा केल्यामुळं यांना कारखाना बंद करण्यासाठी किंवा बाकी काही करण्यासाठी त्यांना सरकारी परमिशन घेणं हे बंधनकारक राहणार नाही. तर या तरतुदीला आपला विरोध आहे. दुसरं, कामगार संघटनांच्या वरती त्यामध्ये काही बंधनं घालण्यात आलेले आहे. कामाच्या ठिकाणी संघटना चालवू नये किंवा कामाच्या वेळेत संघटना चालवू नये वगैरे अशा प्रकारची बंधनं आहेत. थोडक्यात काय, कामगारांनी कामावर यायच्या अगोदर आणि कामगारांनी काम संपून बाहेर पडल्यानंतर मग कामगारांच्या बाबतीतले प्रश्न तुम्ही सोडवावेत अशी व्यवस्थापनाची इच्छा आहे. काम सुरू व्हायच्या आधी काम संपल्यानंतर मग काय आपण कामगारांसाठी करू शकणार, हा मुख्य आक्षेप आहे. कामाच्या वेळेत काही गोष्टी घडल्याच पाहिजेत, कारण काही चर्चा ज्या आहेत
व्यवस्थापनाशी या कामाच्या वेळेतच केल्या पाहिजेत. तर त्यामुळं या तरतुदीला आपला विरोध आहे. अशा 2 कोडला आपण विरोध केला आणि 2 कोडला आपण पाठिंबा दिलेला आहे. या बाबतीतलं आपलं सविस्तर माहिती किंवा सविस्तर मागण्या आपण केंद्र सरकारकडे दिलेल्या आहेत. त्याच्या बाबतीत केंद्र सरकारशी आपली चर्चाही झालेली आहे आणि या चर्चेअंती केंद्र सरकारने सांगितलं आहे की आम्ही इम्प्लिमेंटेशन करताना तुम्ही दिलेल्या सूचनांचा पूर्णपणे विचार करू आणि मग नंतर आम्ही हे इम्प्लिमेंट करू. याच कामगार कोडमध्ये त्यांनी जे आपल्याला सामाजिक सुरक्षा किंवा हे जे सुरू केलं, तर यासाठी जी भरीव तरतूद करायला पाहिजे होती अर्थसंकल्पामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर ती केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने केलेली नाही आहे. नोव्हेंबर 2025ला हे कायदे त्यांनी संमत केले. फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला राष्ट्रीय बजेट आलं तर त्या बजेटमध्ये यासाठी काहीतरी प्रोव्हिजन येईल असं आपली अपेक्षा होती. भारतीय मजदूर संघानं त्या दृष्टीनं केंद्राला सुचवलेलं पण होतं प्री बजेट त्यांच्या मिटिंगमध्ये, परंतु एकंदरीत पाहता बजेटमध्ये काहीच आलं नाही. त्यामुळं मग 25 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय मजदूर संघानं देश पातळीवर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार जगावं आंदोलन केलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आणि त्यांना निवेदन दिलं. यामध्ये आपली प्रमुख मागणी हेच होती की तुम्ही जी सामाजिक सुरक्षा योजना चालू केली कामगारांसाठी, तर त्याच्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन तुम्ही बजेटमध्ये करायला पाहिजे होती, ती तुम्ही केलेली नाही आहे. त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी हे सरकार जगावं आंदोलन केलं. याचाच एक भाग म्हणून पाठपुरावा करण्यासाठीच म्हणून राज्यस्तरावर आपण 16 एप्रिल रोजी मुंबईला बांद्रा इथं असणाऱ्या कामगार आयुक्त कार्यालय किंवा कमिशनर कार्यालय जे आहे बांद्रा इथं लेबर कमिशनरचं, तर त्याच्यासमोर आपण आक्रोश मोर्चा काढला होता आणि मुंबईच्या ह्या मोर्चामध्ये सुद्धा साधारण 60 ते 70 हजार कामगारांनी आपला सहभाग नोंदवला. सातारा जिल्हा म्हणून सुद्धा आपण जवळजवळ 1600 लोक या मोर्चासाठी सातारा जिल्ह्यातून गेलो होतो आणि सरकारला जागे करायचा प्रयत्न केला. सरकारचे मंत्री घटनास्थळावर आले, आपल्या मोर्चाच्या ठिकाणी आले, त्यांनी आपलं निवेदन घेतलं आणि माननीय फुंडकर साहेबांनी या बाबतीमध्ये आम्ही योग्य ती कारवाई करू असे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. नजीकच्या भविष्यकाळात जर का या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर भारतीय मजदूर संघ राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर तीव्र संघर्ष करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे या नवीन कायद्यांच्या बाबतीत आपण जे म्हणतो की मजदूर संघ नेहमीच सरकारबरोबर सहयोगपूर्ण व्यवहार करत आला आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी श्रमिकांच्या प्रती असलेली बांधिलकी आपल्याला महत्त्वाची ठरते आणि त्या ह्याच्यातूनच 2 नवीन कायद्यांना आपलं समर्थन आहे आणि 2 कायद्यांना आपला विरोध आहे. आता कामगार क्षेत्राव्यतिरिक्त सुद्धा काही क्षेत्रांमध्ये भारतीय मजदूर संघ काम करताना आपल्याला दिसतो. बोरकरजी, ही कोणती क्षेत्र आहेत बरं? सुरुवातीपासून भारतीय मजदूर संघ समाजातल्या या कामगार क्षेत्राकडे वळला त्यावेळेला कामगारांमध्ये अनेक गोष्टीचं भान नव्हतं. पण ते भान आणण्याच्या दृष्टीने जसजसं मजदूर संघ वाढत गेला तसतसं लक्षात आलं की अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये संघटन नाही आहे. विशेष करून शेतकऱ्यांमध्ये संघटन नाही आहे. तर 1979मध्ये भारतीय मजदूर दत्तोपंत ठेंगडींनी भारतीय किसान संघाची स्थापना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत, शेतकामगारांचे आहेत प्रश्न, त्यासाठी किसान संघाची स्थापना केली. त्यानंतर भारतीय मजदूर संघ अंतर्गत अनेक गोष्टीचं काम करताना लक्षात आलं आणि सामाजिक भान लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने भारतीय मजदूर संघामध्ये सामाजिक समरसता मंच, सर्वपंथ समाधार मंच, त्याचं नाव त्यांनी सर्वपंथ समाधार मंच ठेवलं होतं. आणि दुसरा विषय होता की पर्यावरणाच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी पर्यावरण मंचाची स्थापना भारतीय मजदूर संघाच्या सगळ्या जिल्हा स्तरापर्यंत सगळ्या ठिकाणी पर्यावरण मंच असले पाहिजेत असा एक प्रकारचं दत्तोपंत ठेंगडींचा आग्रह होता. आणि आज आपण बघतो की आज आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट दत्तोपंत ठेंगडींनी 1970-72च्या दरम्यान ज्या वेळेला भारतीय मजदूर संघ वाढत चालला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पर्यावरण मंचाची स्थापना केली. हे करत असताना तुमच्या आपल्या मध्यंतरी चर्चेमध्ये असं लक्षात आलं की 1989-90मध्ये उदारीकरणाचं वारं जेव्हा वाढलं तेव्हा असं लक्षात आलं की कामगारांमध्ये सुद्धा स्वदेशीचा भाव जागरूक झाला पाहिजे आणि स्वदेशीचा भाव जागृत व्हायचा असेल तर आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे.
म्हणून दत्तोपंत ठेंगडींनी स्वदेशी जागरण मंचची स्थापना केली. ही मजदूर संघ अंतर्गतच केली होती. नंतर त्याला अखिल भारतीय स्तरावर नॅशनल कॅम्पेन कमिटी अशा पद्धतीने त्यात अखिल भारतीय स्तरावर अनेक संघटना त्याचे स्थापन त्या अंतर्गत आल्या आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला राजाभाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे WTO तोडो मोडो फोडो ही जी घोषणा दिली त्या अंतर्गत मोठा मोर्चा महाराष्ट्रात सुद्धा 2 ऑक्टोबर 2002 साली निघाला होता. आणि तो स्वदेशी जागरण मंचच्या अंतर्गतच निघाला असल्यामुळे प्रचंड संख्येने कामगार आणि समाज त्यामध्ये सामील झाला होता. आणि त्यावेळेला दत्तोपंतांचं एक वैशिष्ट्य आठवलं की त्यावेळेला दत्तोपंतांचं वय 83 होतं. आणि त्या वयामध्ये सुद्धा दत्तोपंत उन्हात, सर्व 2 ऑक्टोबरचं ऊन होतं, त्या उन्हामध्ये सर्व कामगार आणि समाज, महिला असंख्य संख्येने त्यात सामील झालेल्या होत्या. त्या पायी चालत होत्या. तर ते पायी चालत असताना दत्तोपंतही जवळजवळ 2-3 किलोमीटर पायी आले. आणि ज्या वेळेला त्या कार्यक्रमस्थळी आले तेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की जे स्टेज उभारलं होतं, जो मंच उभारला होता, त्या मंचावर छत केलं होतं आणि त्या छताच्या खाली प्रमुख वक्ते म्हणून दत्तोपंत जाणार होते. दत्तोपंतांनी वर जाण्यापूर्वी आग्रह धरला की जर माझे सगळे बांधव आणि महिला भगिनी या उन्हात थांबणार असतील तर माझ्यावरचं छत पहिले ते काढून टाका. आणि त्याप्रमाणे वरचं छत ताबडतोब काढलं आणि दत्तोपंतांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन पण असंच होतं की स्वदेशीसाठी आपण काम करतो आणि येणारं आक्रमण, त्यावेळेला ज्या सरकारच्या धोरणं होती ती सरकारची धोरणं कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार वेधी नव्हती किंवा कामगार लक्षी नव्हती. तर त्याला जागरूक करण्यासाठी आणि परकीय कंपन्यांचं आक्रमण आपल्या भारतावर झालं तर संपूर्ण उद्योग क्षेत्र म्हणा हे परकीयांच्या हातात जाईल, त्यापासून सावध करण्यासाठी सरकारला जागरूक करण्यासाठी म्हणून हा मोर्चा होता 2 ऑक्टोबर 2002चा. तो पूर्ण पुण्यामध्ये गाजला आणि त्याचं भान हे स्वदेशी जागरण मंच हा जो मंच तयार केला होता त्या अंतर्गत दत्तोपंतांनी केला होता. अशाप्रमाणे दत्तोपंतांचं सामाजिक भान ठेवण्यासाठी अशा अनेक मजदूर संघ अंतर्गतच संघटना तयार केल्या आणि त्यात प्रतिनिधीसुद्धा हे कामगारांचेच होते. म्हणजे कामगारांसाठी चालवली कामगारांची संघटना. या धोरणाअंतर्गत हे जे नवीन उद्योग, नवीन मंच तयार केले, त्या मंचाचे प्रतिनिधी किंवा प्रमुख कार्यकर्ते हे भारतीय मजदूर संघाचेच होते. त्यावेळेला संघाकडनं कुठलाही प्रचारक या कामासाठी घेतला गेला नाही. आणि भारतीय मजदूर संघाच्या रचनेतनंच या सर्वपंथ समाधान मंच असेल किंवा पर्यावरण मंच असेल किंवा स्वदेशी जागरण मंच असेल, या पद्धतीच्या सगळ्या संघटनांमध्ये दत्तोपंतांनी कार्यकर्ते उभे केले. आणि हे जे बळ आहे या बळाचा जो मूळ स्रोत होता तो संघाची विचारसरणी हाच होता. त्यामुळे भारतीय मजदूर संघ आजही, जसं राजाभाऊंनी म्हटलं की अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये सुद्धा जी 1955 साली घालून घेतलेली धोरणं आहेत, निवडणूक नाही, नियुक्त्या आहेत आणि त्या नियुक्त्यासुद्धा सर्व राज्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमात केल्या जातात. त्या पद्धतीच्या रचना संघप्रणीतच आहेत. अशा पद्धतीच्या रचना या कामगार संघटनांमध्ये, म्हणजे भारतीय मजदूर संघाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक संघटनांमध्ये त्यांनी त्या कार्यरत केल्या होत्या. थोडक्यामध्ये हा जो आपला सगळा इतिहास आपण भारतीय मजदूर संघाचा बघितला, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा 100 वर्ष पूर्ण केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रचनेतीलच हा एक भाग आहे. आणि त्यानुसारच भारतीय मजदूर संघाची ही दैदिप्यमान वाटचाल ही एक मोठीच उपलब्धी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय श्रीयुत राजेंद्र जयसिंगराव काळे आणि माननीय श्रीयुत सुरेंद्र सुधीर बोरकर यांची माननीय सौ तारका माधव शाळीग्राम यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.